या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं काम केलं, गुन्हा दाखल केला. बरोबर आहे. आणि या म्हणूनच भोंदू हे बाबाला राजकारण होत पेटवलं. नाहीये का? या मुद्द्यानेच आपण या संपूर्ण विषयाची सुरुवात केलेली होती. अंजलीताईंकडे येते. अंजलीताई, तुम्हाला काहीतरी बोलायचंय? नाही, मला एक तर हे म्हणायचंय की पीडितांची आता नवनाथ बनजे म्हणाले की सरकार पोलिसांनी तात्काळ त्यांची रेकॉर्ड केली, तर तसं बिलकुल नाहीये. एकाच पीडितेचं रेकॉर्ड झालं होतं. 6 पीडिता अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा त्यांचं कोणीही म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं. त्याच्यातली एक जी केस होती, जी खोटी केस केली गेली, त्याचं शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तपास झाला आणि त्यानंतर अहिल्यानगरचे जे SP आहेत सोमनाथ घारगे यांनी प्रकरण निदर्शनास आणून दिल्यानंतर मग त्याच्यावर ते अगदी थेट CM पर्यंत गेलं आणि हा प्रकरण हे बाहेर आलं. म्हणजे दातेंकडे गेलं आणि दातेंकडनं मग CM कडे गेलं. तर याचं कारण त्याच्या आधीच्या लोकल पोलीस स्टेशन्सला सगळ्या राजकारण्यांनी मॅनेज केलं होतं. आणि माझा आक्षेप ह्याच्यावर आहे की पोलिसांची ड्युटी करणं अपेक्षित असतं, पण ते कधीही होत नाही. पीडिता घालून घालून थकल्या होत्या, पण त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नव्हतं. आणि हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि हे खूप त्यांच्यावर दबाव अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण जो कोणी याला पाठीशी घालत असतील अशा बंधू बाबाला, अशा प्रत्येक पोलीस अधिकारी असो, राजकीय असो किंवा अन्य कोणी असेल, असं कृत्य महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही. आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी म्हणजे पोलीस अधिकारी देखील असतील, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांची देखील हीच भूमिका आहे. बर, हनुमानजी, तुम्हाला अंजलीताई अगदी थोडक्यात सांगा. नाही, त्याच्यात 2 आत्महत्येची प्रकरणं होती. तर नवनाथ बनजी, मी मुद्दाम तुम्हाला सांगते, त्याच शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये विकास दिवटे नावाची एक आत्महत्येचं प्रकरण होतं. ते सुद्धा फाईल बंद करण्यात आली आहे. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या भाजपशी बोलून ती फाईल पुन्हा रिओपन करा. ह्याच्यातनं ती दाबण्याचा प्रयत्न कोणी केला ते सुद्धा बाहेर येईल. नक्कीच. हनुमानजी, शेवटच्या एका प्रश्नाला घेऊन मी तुमच्याकडे येते की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आता अंजलीताई म्हणतात ते बघता दडपशाही यापूर्वी झालेली आहे. कुठलं वर्ष, कोणाचं सरकार याच्यामध्ये आत्ता पडायला नको, पण आता ह्याला पूर्णपणे प्रकरण उघडकीस आलंय, त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश आणि तो कुठेतरी सक्षमपणा, कणखरपणा आता सरकारकडनं दाखवला जातोय. पण याही परिस्थितीमध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची चौकशी होईल असा तुम्हाला विश्वास वाटतोय का? पूर्वी जी 2 गोष्टी आहेत महत्वाच्या आहेत. एक तर 2000 कोटी रुपयाची त्याची संपत्ती सापडली, ती सगळी त्यानं लोकांना फसवून निर्माण केलेली आहे. सरकारचा आकडा आहे. त्या 2000 कोटी संपत्ती कमवून देण्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत, क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, ज्यांची नावं सातबाऱ्यावर दिसत आहेत. रायगडमध्ये जमीन घेतलेली आहे तर तटकरे साहेबाचा संबंध आहे का? अहिल्यानगर नाशिकमध्ये काय मालमत्ता आहेत तर तिथल्या स्थानिक मंत्र्याचा संबंध आहे का? 5-5 कोटी रुपये त्यांना दिले तर तत्कालीन कॅबिनेट मंत्र्याचा संबंध आहे का? त्यामुळे मंत्री असोत, प्रशासकीय अधिकारी असोत की पोलीस खाकी वर्दीमधले अधिकारी असोत, ज्यांनी ह्या बाबाला पोचलं, ज्यांनी ह्याचे कार्यकारनाम्यांचं प्रस्त वाढवलं, जे तिथं वारंवार जात होते. असं नाही की फक्त भेटायला गेले आणि फोटो आला. हा बाबा कित्येक मंत्र्याच्या केबिन मध्ये गेलेला आहे, कॅबिनेट मंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना. म्हणजे थोडक्यात ही शाल अनेक जणांनी मिळून विणलेली असं तुम्हाला म्हणायचं आणि त्याचा एक धागा उसवल्यानंतर आता सगळे धागे उसवले जात आहेत का नाही हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल.